पाटील सुद्धा उपस्थित आहेत. इट्स अ ब्युटिफुल व्हॉइस. अतिशय चांगलं सूत्रसंचालन, आम्ही सोबत कॉमेंट्री सुद्धा केलेली आहे. अतिशय उत्तम निवेदक सुद्धा आहेत. तेजस, वेलकम. पुन्हा एकदा तुझं स्वागत करतोय मना शब्द सुमनानी. चलो मॅच में चलते. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आपण बघतोय. पहिलं षटक रोशन पाटील. सामन्याला सुरुवात होते. रोशन पाटील याच्या हातामध्ये चेंडू. स्वतः संघाचा कर्णधार आहे. हंगामी कर्णधार का व्हायचं ना, पण धोनी ज्याप्रमाणे धोनी सगळं मॅच हे करत असतो, कंट्रोलिंग करत असतो, त्याप्रमाणे मंदार मात्रे एसटीच्या मागे बघतोय. परंतु धुरा सोपवलेली आहे ती ऋतुराज गायकवाड म्हणजेच रुपये रोशन. पहिला चेंडू ललित या ठिकाणी ठोकण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जातोय तो घोषित परिसरामध्ये. ललितचं चौथी लीग खेळतोय, परंतु यंदाच्या मोसमामध्ये त्याला पहिल्या सामन्यात नाही तर शेवटच्या सामन्यामध्ये आत्ता सूर गवसाला लागलेला आहे आणि अतिशय चांगली फलंदाजी त्याने महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याने केली. एका या धावसंख्येने या रतिबाला त्याच्या सुरुवात होते. प्रेक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या नेहमीप्रमाणे या थर्ड प्रीमियर लीगला आशीर्वाद देण्यासाठी गर्दी केलेली आहे, उपस्थिती नोंदवलेली आहे आपली. पुढच्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील झालं होतं. पंच दर्शवतात का हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा होता. पंच डान्सिंग अंपायर बघतोय. डेंजर झिराड, साई झिराडचे प्रकाशजी अष्टमकर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये बघतोय. नॉन स्ट्राईक एरेंटवर आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी आंद्रे, ज्याने विराट कोहलीला गोलंदाजी केली होती रिलायन्सच्या मैदानामध्ये. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रीतम पाटील, ज्यांनी 2 चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका केलेली आहेत. अनिल कपूर सोबत सुद्धा काम केलं होतं. ते गौतमी पाटील यांचे दूरचे लांबचे आडनाव बंधू. क्या बात है. घुटना टेक, तमाशा देख. चेंडू जातोय वन बाउन्स, साखरेला चकवून चेंडू सीमा रेषा पार, चौकार. यस, प्रकाश अष्टमकरची अदा सबसे जुदा. 500 रुपयांचं पारितोषिक राकेश चव्हाण यांच्याकडून आलेलं आहे. व्हॉलेंटियर्स, शेवटचा हा सामना आहे. आपण थोडंसं लक्ष ठेवा, गाड्या अडवा. नक्कीच आता चेंडू गेला आणि गाडी गेली, त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवा. मी तर असं म्हणेन ना की गाड्या अडवा, गाड्या रोखा. यस सर, षटकारांचे हॅट्रिक आणि विकेटचे हॅट्रिक एडविन घोष यांच्याकडून 3000 रुपये. पुढच्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न ललित कुलपेचा. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. निवास घेतोय सोपा झेल आणि संपतोय ललित कुलपेचा खेळ. फलंदाज बाद. यस, आई माझी कोणाला पावली तर पावली निवासच्या गोलंदाजीवर आणि रोशनला पावलेलं आहे. कारण आमदार साहेबांनी जे 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं पहिल्या विकेटसाठीचं, ते पटकावलेलं आहे रोशनने. अतिशय चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर कोणताही दबाव न घेता त्याने गोलंदाजी केली आणि ललित कुलपेची खेळी संपुष्टात आणली आणि 1000 रुपयांची आपल्या बक्षिसामध्ये नावाच्या पुढे नोंद केलेली आहे. पहिला नो चेंडू, पहिला षटकार अजून बाकी आहे. आपण बघितलं होतं तर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 अतिशय झोकामध्ये न भूतो ना भविष्यती अशी जी स्पर्धा झाली होती, त्यामध्ये पारितोषिकांची रक्कम वेगळीच होती, परंतु जी वैयक्तिक बक्षिसं जी लावली होती ना, त्यांनी सुद्धा सर्वांचे डोळे दिपले गेले होते. कारण अंबाला किंवा संपूर्ण जगताने सांगितलं की एवढी मोठी रकमेची प्राइजेस आम्ही कधीच बघितलेले नाही आहेत. नक्कीच विकास, जे बक्षिसं असतात त्यामुळे खेळाडूंचा मात्र आत्मविश्वास वाढतो. त्यांना खेळण्याची नवीन ऊर्जा मिळते. संकेत घरत मैदानात येतोय ललित कुलपे बाद झाल्यानंतर. आणि हीच खरी खासियत आहे आमदार साहेबांची. खेळाडूंचं मग तो खेळ कोणताही असू दे, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, बैलगाडी, प्रत्येक वेळेला. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला जातोय. आहा, बघा मारुती घरत, वय वर्ष 60, कोणत्याही प्रकारे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम जाणवू देत नाहीत. अतिशय चुस्त आणि तंदुरुस्त, सर्व खेळाडूंना, तरुण खेळाडूंना लाजवेल असं त्यांचं चपळाई.
विकास, मला एक मात्र प्रश्न पडतोय, जर नो चेंडू टाकल्यावर 1,000 रुपये लावले तर त्याने त्या खेळाडूची ऊर्जा कशी वाढेल? यस, बहुत बढ़िया शॉट है यहाँ पे, बहुत बढ़िया शॉट. चेंडू वन बाउंड सीमा रेषा पार. प्रतीक मळवच्या बॅट मधून निघालेला हा अप्रतिम असा नेत्रदीपक वीर दमदार आमदार चौकार. केलाय म्हणूनच सगळं काही असते ते थेटच असते. शेटकडे लपंडाव नसतो, कोणताही नसतो, रोखोक थेट एकच शेट. नक्कीच हे पहिलं षटक मात्र संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत 11 धावा. पंचांसाठी आणखी 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाशजी अष्टमकर साठी 1,000 रुपयांचं पारितोषिक दमदार आमदार साहेबांकडून. धन्यवाद. नक्कीच प्रकाशजी अष्टमकर, आपण आमचं मनोरंजन करायचं प्रेक्षकांचं, आपल्याला सुद्धा भरपूर असं बक्षीस मिळालं जाईल. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा होत आहेत. आता स्वतः कर्णधार मंदार येतोय. आंद्रे सर, तुम्ही पण नाचा, तुम्हाला पण पारितोषिक मिळतील. नक्कीच मंदारने आपल्या पहिल्याच चेंडूला फ्लाईट दिली होती आणि फ्लाईटवर मात्र संकेत घरातला चकवतो आणि संकेत घरत सारखा फलंदाज बाद. यस, 11 तारीख लक्षात ठेवा. सेटने आत्ताच डिक्लेअर केलं होतं 11 तारीख सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. आपली 11 तारीख, 12 तारखेला आपण काय मोठा उत्सव महोत्सव आहेच, परंतु 11 तारखेला आमदार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत गाड्या समुद्रामध्ये बैलगाड्या आखल्याला येणार आहेत. त्यामुळे त्या संधीचा सर्वांनी लाभ जरूर घ्यायचा आहे आणि बैलगाडी शौकीनांना एक ती पर्वणी असेल. फलंदाज नागेश मोरे पुन्हा एकदा फ्लाईटवर चकतोय. चेंडूला फ्लाईट देण्याचं कोणतीही कुचराई करत नाही मंदार आणि फ्लाईटवर नक्कीच चकवतोय. 12 तारीख म्हटलं, 12 तारखेला तो महोत्सव आहे. थळमध्ये नेहमी दरवर्षी एक मोठा महोत्सव भरला जातो आणि तो महोत्सव आपण बघणार आहोत राजमला येथे. आणि या चेंडूवर नेक्स्ट डिलिव्हरीवर, आता जी प्रिव्हियस डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल आपण बघतोय पंचांच्या आगळ्या वेगळ्या यामध्ये. नंतर आपण बघतोय मंदारचा हा पुढचा चेंडू असेल आणि त्याच्यावर जर षटकार ठोकला नागेश, त्या चेंडूवर जर षटकार ठोकलास तर 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. आमचे स्कोरर मित्र शुभम कानमोरे सांगतायत की हा 595वा डॉट बॉल आहे याच्या आधीचा. नक्कीच सुंदर असं स्कोरिंग पाहायला मिळते शुभमकडून. प्रत्येक चेंडूची अपडेट त्याच्याकडे मिळते. नागेश मोरे फलंदाज, लोणारी संघाचा हा फलंदाज. आता मात्र फुलटॉस करून घेतोय नागेश, चेंडूला भिरकावून देतोय सीमा रेषा पार, षटकार. एडविन गॉस करून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 3,000चं पारितोषिक आहे. एडविन कडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 3,000चं पारितोषिक आहे. षटकाराचं पारितोषिक मात्र नागेश मोरेने पटकावलेलं आहे, जे आमदार साहेबांनी या चेंडूवर लावलं होतं ते. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद, अतिशय चांगला चेंडू. कमबॅक करना जानते है, चांगलं कमबॅक करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूला फिरकी मिळते. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. नागेशला माहिती आहे मंदार कशा पद्धतीने गोलंदाजी टाकतोय, त्यामुळे आणि मंदारला सुद्धा माहिती आहे नागेश कोणत्या धाटणीचा खेळाडू आहे आणि त्या दबावामध्ये थोडीशी चूक अगोदरच्या चेंडूवर झाली, त्याचा फायदा उचलला नागेशने 6 धावांसाठी.
पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळलेला आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू घोषित परिसरात. आणि याच्यानंतरचा जो चेंडू आहे ना नागेश, त्याच्यावर जर चौकार आला तर त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आमदार साहेबांनी ठरवलं आज प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन द्यायचं आणि प्रोत्साहन देण्यासाठीच ही स्पर्धा सुद्धा आयोजित केली त्यांनी. आणि खेळाडूंना चांगली संधी प्राप्त व्हावी त्याच्यासाठी बघतोय आपण होंडा शाईन ही मोटरसायकल, एक सुंदर मोटरसायकल त्यांनी या ठिकाणी बक्षिसाच्या रूपात मॅन ऑफ द सिरीजसाठी ठेवलेली आहे. त्याची चावी राकेश चव्हाण यांच्या हातामध्ये आहे. क्या बात है. चेंडूवर जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक शिवम देशमुख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाज नागेश मोरे बॅक टू द पॅव्हेलियन. दोन षटकांचा सामना संपलेला आहे. 2 षटकं झालीत आणि 19 धावा झालेल्या आहेत त्या चालमाला संघाच्या. मस्ती बॉयज किंग चालमाला संघाच्या 2 षटकांमध्ये 19 धावा झाल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण 3 गडी बाद होत आहेत. ललित कुलपे, संकेत घरत आणि नागेश मोरे. आता मात्र स्वतः कर्णधार पवन कोंडाजी मैदानात उतरतोय. या स्पर्धेमध्ये ओम दरणे, शिवम देशमुख यांनी खरं प्रभावित केलेलं आहे. अतिशय चांगली कामगिरी दोघांकडून या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. त्याचप्रमाणे नितेश हुलेला सुद्धा या मोसमामध्ये चांगला फॉर्म गवसला, पण अनफॉर्च्युनेटली सेमीफायनलमध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं होतं. रमेश साखरे तिसरं षटक घेऊन येतोय. जोरदार अपील केला जातोय. कॅच बिहाइंड द विकेटचा जोरदार अपील केला जातोय, परंतु पंच हा अपील फेटाळून लावतायत. डॉट चेंडू जातोय पहिलाच. रमेश साखरेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगाने जातोय, फलंदाजांना चकवतोय. रमेश साखरे सुद्धा एक फाईंड म्हणता येईल थर्ड प्रीमियर लीग मध्ये वायशेत संघाचा हा खेळाडू. आणि दत्तकृपा वायशेत संघ जो आहे ना जितनगरचा, त्याने खरोखर नवीन नवीन खेळाडूंनी प्रभावित केलेलं आहे. शिवम देशमुख, रमेश पाखरे, अजून रमेश साखरे. चांगला चेंडू होता. प्रतीक मलवने कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेतली, चेंडू घोषित परिसरात गेला. धावसंख्येत 1ची वाढ झाली. धावा झालेल्या ते 20 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात आहे कारण तिसरं षटक चालू आहे. अजून एक मी नाव घेईन प्रिन्स प्रजापती, तो सुद्धा दत्तगुरु वायशेत संघाचाच खेळाडू. त्याने सुद्धा प्रभावित केलेलं आपल्या गोलंदाजीने. लक्ष्मी रिसॉर्ट भाल आणि मस्ती बॉईज किंग चाळमाला या 2 संघांमध्ये हा अंतिम सामना रंगतोय. चांगला चेंडू होता. बॅटची खालची कडा घेतली, घोषित परिसरात चेंडू गेला. धावसंख्येत 1ची वाढ धावसंख्या झालेली आहे 21 धावा. यस, आणखी एक पारितोषिक आलंय गोलंदाजासाठी. सलग 2 विकेट जो गोलंदाज काढेल पहिला त्याच्यासाठी 5000 रुपयांचं तब्बल पारितोषिक आमदार साहेबांकडून. यास आमदार साहेबांनी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि खरोखर थर्ड प्रीमियर लीगला हे चांगलं प्रोत्साहन आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षी चांगला चेंडू होता या ठिकाणी असं वाटते, परंतु टप्पा पडून चेंडू ऑफस्टमच्या खूप बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉलचा, परंतु त्याच वेळेला बॉलिंग करणारा संघ म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चलो थर्ड अंपायर थोडंसं थांबवतोय. नेक्स्ट बॉलवर जर षटकार आला तर आमदार साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अजून 9चं पारितोषिक आमच्याकडे शिल्लक आहे. चला थर्ड अंपायरच्या भूमिकेत. तर फैसला इन हायकोर्ट. दूध का दूध पानी का पानी, टेनिस क्रिकेट की कहानी बघ, टेनिस क्रिकेट की जुबानी, आंखों देखी देखो बघूया. इट्स अ फेअर डिलेव्हरी. वाईट दिला होता एका पंचांकडून, परंतु
यष्टीरक्षकाने कर्णधार मंदार म्हात्रे यांनी पंचांकडे दाद मागितली, थर्ड अंपायरकडे रेफर केला त्याला, त्यामध्ये अपील केलं कोर्टामध्ये आणि हायकोर्टाने तो अपील उचलून धरलं आणि फेअर डिलिव्हरी दिली होती. यस, आत्ताच्या बॉलला षटकार तर आलेला नाही आहे, परंतु लगातारच्या 2 विकेट्स जो कोणी गोलंदाज काढेल पहिला त्याला 5,000 रुपयांचं तब्बल पारितोषिक आहे. चांगली गोलंदाजी करा, 2 विकेट्स प्राप्त करा आणि 5,000 रुपयांचं पारितोषिक पटकवा. प्रेक्षकांनी खरोखर धन्यवाद प्रेक्षकांचा सुद्धा, कारण थर्ड प्रीमियर लीगवरील त्यांचं प्रेम हे दिसून येते आपल्याला या प्रेक्षकांच्या गर्दीवरून. दर्दी प्रेक्षक आहे ते आमचे. चांगला चेंडू, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय, डोक्याच्या लगत होऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन. काय षटक टाकलंय रमेश पाखरेने बघा, अप्रतिम षटक रमेश साखरे. रिव्ह्यू घेतलेला आहे पुन्हा एकदा बाउन्सरचा, बॅटिंग रिव्ह्यू. यस, हाईट चेक केली जाते. सबसे कातिल गौतमी पाटील यांचे आडनाव पद्म प्रीतम पाटील थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. 5 चेंडू आपण पहिले बघितले, हा चेंडू सोडला तर तब्बल फक्त 2 धावा अगदी खर्च केलेल्या आहेत. क्या बात है रमेशजी, हे आपलं फ्रंट 1 बाउन्स म्हणजे लास्ट चेंडू होता त्याच्यामुळे फेअर डिलेव्हरी, पुन्हा एकदा फेअर डिलेव्हरी. षटकाची समाप्ती होते, रिव्ह्यू फिनिश. धावसंख्या आहे 2-3 षटकांच्या अखेरीस 21 धावा. 2 धावा फक्त खर्च केलेले आहेत या षटकांनी. क्या बात है रमेश, बहुत बढिया गेंदबाजी. गोलंदाजी खरोखर आवडली असेल तुम्हाला तर नक्कीच त्याला टाळ्या वाजून त्याला अजूनही प्रोत्साहन करायला पाहिजे, कारण 3रं षटक फायनलमधील अंतिम षटक आहे. रमेश पाखरे दत्तगुरु वायशत संघाचा हा गोलंदाज आणि आज काय करामत करतोय. थळ पंचायत प्रीमियर लीग 101 महारथी थळमध्ये आहेत, परंतु त्यांच्यावर मात करून आज स्वतःच्या नावाची दखल घ्यायला भाग पाडतोय थळवासियांना. अतिशय चांगली गोलंदाजी. त्याचप्रमाणे शिवम देशमुख सुद्धा आहे त्या ठिकाणाहून आलेला. मागील 3 मॅचमध्ये लगातार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला प्राप्त दिला होता. क्षेत्ररक्षण, फलंदाजी या दोन्ही गोष्टींमध्ये त्याने अतिशय चांगला खेळ, प्रभावित करणारा खेळ दाखवलेला आहे. 2 विकेटसाठी लगातारच्या 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि त्याचप्रमाणे नो बॉलसाठी सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक. लगातार 2 विकेटसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आमदार साहेबांकडून खेळाडूंसाठी आहे. शेवटचं हे हाणामारीचं षटक आहे, ते षटक घेऊन येतो तो देवेश म्हात्रे. परंतु देवेश म्हात्रेला एक सुवर्ण संधी असेल, जर लागोपाठच्या चेंडूवर 2 विकेट घेतले तर 5,000चं पारितोषिक आहे आमदार महेंद्र दलवी शेठ यांच्याकडून. अंपायर आंद्रे सर थोडेसे थँक्यू, धन्यवाद. नक्कीच शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा जमवण्यात यश आलंय ते मस्ती बॉयज किंग संघाला. त्याचप्रमाणे लागोपाठ 2 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला सुद्धा 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे आमदार साहेबांकडून. बक्षिसांची लयलूट पाहायला मिळते इथे. फलंदाज गोलंदाज आपलं स्किल दाखवा, थोडी मेहनत करा आणि बक्षिसांची लयलूट करा. नक्कीच लागोपाठच्या 2 विकेट्सवर 5,000 आणि 2 लागोपाठच्या षटकारांवर 5,000. धावसंख्या 21-21 ऑन द स्कोर बुक. देवेश मात्र सुंदर अशी गोलंदाजी करतोय. चेंडू खूपच सावकाश गतीने टाकतोय, चेंडूला गती देत नाही आणि स्लोअर पद्धतीचे चेंडू फेकून फलंदाजांना मात्र चकवतोय. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या होती ती 22 धावा. नक्कीच पवन कोंडाजी सारख्या फलंदाजाला सुद्धा स्लोअरवर चेंडू टाकून फसवतोय. एकाच धाव्यावर समाधान मानावं लागतील. हाणामारीचं हे षटक असून सुद्धा टिच्चून मारा पाहायला मिळतोय तो देवेश म्हात्रेकडून. वेगात टाकण्याचा प्रयत्न, परंतु बघा पंच बघा तसंच ओलांडी उडी मारली तर 500 रुपयात आणखी. व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच 2 चेंडू चांगले फेकल्यानंतर देवेश मात्र आता दिशा भरकटतोय. लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकतोय. पंच हात फैलवणं असा इशारा करतात की हा स्क्वेअर चेंडू आहे. या स्क्वेअरच्या एका धावने धावसंख्या मात्र पोहोचते 23 धावा. अखोट टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने हलकासा तटवतोय. 1 धाव मात्र पळून काढतोय दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोहोचते ती 24 धावांवर. शेवटच्या षटकातील काही चेंडू येणे शिल्लक. प्रणितचं कौतुक करावं लागेल. प्रणितची फलंदाजी मी
प्रतीकची फलंदाजी मी बघतो कालपासून परिस्थिती निर्तू, पण चेंडू ज्या पद्धतीचा आहे ना तशा पद्धतीने खेळतोय. ज्या पद्धतीने आता चेंडू मारण्यासारखा नव्हता, लगेच त्याने ढकलला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक धाव प्राप्त केली. आपल्या साथी फलंदाजाला पाचारण केलं स्ट्राईकवर. करण अंबाला, थलचा करण अंबाला जोरकस मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. गोलंदाजी अतिशय वैविध्यपूर्ण मारा बघायला मिळतो तो देवेश म्हात्रेकडून. कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते ती देवेश म्हात्रेची मैदानात. हाणामारीचं षटकाचे कोणतेही दडपण घेत नाही. समोर कोणता फलंदाज आहे त्याचं सुद्धा दडपण न घेता मुक्तपणे गोलंदाजी करतोय. आता मात्र आखुटेपाचा चेंडू जरूर होता, परंतु चेंडू थोडासा खाली बसतोय. फलंदाजा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या नादात प्रतीक मलव मात्र बाद होऊन परततोय. त्यासाठी प्रतीक मलवचं बलिदान देतोय आणि प्रतीक मलवचं जे बलिदान दिलंय त्याचा फायदा पवन कोंडाजी हा शेवटच्या चेंडूवर कितपत उठवतोय त्या शेवटच्या चेंडूवरच समजेल. आता मात्र देवेश मात्र हा शेवटचा चेंडूचं काहीसं थोडंसं दडपण घेतोय असं वाटतं, कारण चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर फेकतोय. पंच मात्र हात फिरवण्याचा इशारा करतात की हा सोयर स्वरूपाचा चेंडू आहे. या सोयर चेंडूच्या एका धावेनेची धावसंख्या पोचते ती 26 धावा. अजूनही एक चेंडू येणं बाकी ह्या षटकातील. थांब थांब आता मात्र पवन कोंडाजीने प्रतीक मलवचं बलिदान देऊन शेवटचा चेंडू मी स्वतः का खेळतोय हे दाखवून दिलंय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून देतोय. धावा आणि 33 धावांचं लक्ष असेल ते लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघासमोर. जर ही फायनलची झळाळती ट्रॉफी आपल्याला उंचवायची असेल तर लक्ष्मी रिसॉर्ट संघाला 33 धावा बनवाव्या लागतील आणि मस्ती बॉयज किंग चालमाला ह्या संघाला ह्या 35 धावा डिपेंड कराव्या लागतील जर पहिल्या क्रमांकाची झळाळती ट्रॉफी आपल्या ताफ्यामध्ये समाविष्ट करायची असेल तर. अंतिम सामना, अंतिम फेरीचा थरार आपण बघतोय. मस्त मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित वीर दमदार आमदार पंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे. अतिशय चहकामध्ये आपण बघतोय हे पर्व. चारही पर्व अतिशय जबरदस्त पद्धतीने गेलेली आहेत आणि या पर्वावर सर्व पर्वांवर कहर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजसाठी ही झळाळती होंडा शाईन गाडी आपण बघतोय. त्याचप्रमाणे विजेता संघ मालका शाबीरभाई कुरेशी यांच्याकडून सिंगर कंपनीची वॉशिंग मशीन, त्याचप्रमाणे सायकल्स बघतोय आपण उसेद कुरेशी आणि कुरेशी यांच्याकडून आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अभय पाटील यांच्याकडून एक सायकल आलेली आहे. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर यांच्यासाठी सायकली आहेत त्या आणि एक 3 सायकली आहेत. पहिल्या चेंडूवर जर फर्स्ट डिलिव्हरी ऑफ इनिंग्स षटकार ठोकला तर एडविन घोष यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे.
त्याचप्रमाणे 2 विकेट्स कोणी काढल्या लगातार गोलंदाजांनी, तर 5,000 आणि 2 षटकार लगातार मारले त्या फलंदाजासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल आमदार साहेबांकडून. याच वेळेला आपण बघतोय आमदार साहेबांचे लहानपणापासूनचे मित्र, अद्यापही जिगरी दोस्ती प्रचलित आहे असे अनिलजी पाटील, कारागीर वाशद संघाचे संघमालक अनिलजी पाटील यांच्याकडून मंडळासाठी 1,500 रुपयांची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा ऋणी आहे. थँक्यू सो मच अनिल दादा. आपण बघतोय आमदार साहेबांचे आणखी एक अंगरक्षक, एक लेजेंडरी क्रिकेटर राजीव शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्यांच्या बाजूला आणखी एक लेजेंडरी, ते दोघांचं सुद्धा आपण बघितलं होतं. आमदार साहेबांनी स्टँड त्या ठिकाणी ओपन केले होते ज्या वेळेला वीर दमदार आमदार प्रीमियर लीग झाली होती MD फाउंडेशन आणि आमदार साहेबांच्या नियोजनातून. त्यावेळेला एक खरोखर महत्त्वपूर्ण आपल्या विभागामधील सर्व खेळाडूंचा सन्मान व्हावा, त्यांच्याकरिता त्यांच्या सन्मानास्वरूप प्रत्येक खेळाडूचा स्टँड, लेजेंडरी क्रिकेटरांसाठी एक स्टँडच्या निमित्ताने त्यांचा सन्मान केला होता. त्यांना नाव दिलं होतं. कित्येक खेळाडूंना किंवा कित्येक नवीन खेळाडूंना माहिती नसेल की हे कोणकोणते खेळाडू होते, हे काय नावं आहेत लिहिलेली, परंतु त्यांच्या नावांची आम्ही जाणीव करून दिल्यावर समजलं की आमदार साहेबांनी त्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी त्या स्टँडची निर्मिती केली होती म्हणून. आणि त्याच्या अगोदरच्या पहिल्या पर्वात सुद्धा आमदार साहेबांनी त्यांच्या मित्रांची नावं घेतली होती. रॉयला आहे रॉयला आपला उद्या मॅच आहे तालुका सिरीजमध्ये. आमदार साहेब आपली MD वॉरियर संघ त्या ठिकाणी आहे आणि आपण जायचं आहे भागाला पहिलं प्रस्थान करायला. हां, तर पहिल्या पर्वामध्ये सुद्धा बघितलं होतं आमदार साहेबांना ज्यांनी लहानपणापासूनची मदत केली होती, जे मित्र होते त्यांच्या नाव आणि जे दिवंगत झाले होते, त्यांना सोडून गेले होते, त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने त्यावेळेला स्टँड पहिल्या वर्षी त्यांनी स्थापन केले होते त्या मैदानामध्ये. अतिशय रंगतदार दमदार वीर दमदार आमदार प्रीमियर लीग दोन्ही पर्व अतिशय झोकात रोखाठोकात झाली होती. आणि सर्वांवर कहर म्हणजे जो रेस्ट ऑफ इंडिया आणि बेस्ट ऑफ इंडियाची जो प्रेक्षक होता ना, तो न भूतो आणि न भविष्यती असा प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी जमला होता. मुंगीलाही शिरायला वाव नव्हता एवढी प्रेक्षकांनी गर्दी केली होती, तुडुंब गर्दी होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन बघायला मिळालं होतं. चला सामन्याकडे वळूया. 33 धावांचं लक्ष आहे. 4 षटकामध्ये मंदार म्हात्रे त्याच्या स्वतःच्या घरच्या मैदानात कशा प्रकारची फलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला तर एडविन घोष यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे लगातारच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले तर आमदार साहेबांकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजाला सुद्धा लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स आल्या तरी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे आमदार साहेबांकडून. आणि विकेटची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक केली तर 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे एडविन घोष यांच्याकडून. बक्षिसांची प्रोत्साहनपर रक्कम आपण बघतो या ठिकाणी. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही सर्व बक्षिसं लावलेली आहेत. सामन्याला सुरुवात होते. 33 धावांचं लक्ष आहे. माझ्या समवेत अंतिम सामन्यासाठी कपिल ठाकूर सुद्धा आहेत. OUT पहिल्या चेंडूवर लेग बिफोर द विकेट, महत्वाचा मोहरा. मंदार म्हात्रे मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होता. इट्स आउट.
विकास दादा बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल होतं आणि त्यामध्ये पवन कोंडाजीने हे बॅटल जिंकलेलं आहे. डावखुरा फलंदाज म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये एक विध्वंसक फलंदाज म्हणून त्यांना गणले जातात आणि मंदार त्यामध्ये सुद्धा गणले जातात. अलिबाग तालुक्यातील डावखुऱ्या फलंदाजांमध्ये त्यांची चांगल्या फलंदाजांमध्ये त्यांची वर्णी लागते आणि पहिल्या चेंडूवर बाद झालेत. विकास दादा काय म्हणशील? मागच्या मॅचमध्ये आपण सेमीफायनलच्या मॅचमध्ये बघितलं होतं तर 4 चौकार आणि 3 षटकारांची नोंद त्याच्या बॅटमधून झालेली. एक विध्वंसक फलंदाज आहे, परंतु पहिला चेंडू होता अक्रॉस द लाईन घेऊन खेळण्याच्या अगोदर त्याने एक पहिला चेंडू बॅटवर घेऊन खेळायला पाहिजे होता, परंतु तसं केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे थोडासा अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पॅडवर आदळला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवर जयेशला बाद केलं होतं पवन कोंडाजीने आणि सामन्यातील जे पहिल्या नव्हते परंतु 0-0 बाद केलं होतं आणि आपल्या संघाला फ्रंट सीटवर आणून ठेवलं होतं दुसऱ्या चेंडूवर बाद करून. नवीन फलंदाज वन डाऊन बॅट्समन निवास घरत येतोय फलंदाजीसाठी. फ्रेंडशिप घरतळी लोणारे या संघाचा हा गोलंदाज. अगदी एक्सपिरियन्स प्लेअर आहे आणि एक्सपिरियन्स प्लेअरला आता थोडीशी मॅच स्लो डाऊन करावी लागेल, कारण ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त झालेली आहे ना, प्रत्येक षटकारासाठी या षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. अगदी हो चेंडू हातामध्ये गॅदर करता आलेला नाही आहे. अगदी शरीरापर्यंत छातीपर्यंत बॉल अगदी पिच होऊन आला होता, बाउन्स होऊन आला होता आणि तो उसळी घेणारा बॉल अगदी सरप्राईज केलं होतं निवास घरत याला. आणि त्याच दरम्यान आपण पाहिली ते चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षकाने थ्रो चांगला फेकला, तिथे मात्र गोलंदाजाला तो गॅदर करता आलेला नाही आहे आणि सिंगलची ॲडिशन विकासात झालेली आहे. 2 धावा, 1 धाव धावफलकावर लागलेले आहे. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. निवास त्या मनस्थितीत नव्हता धाव घेण्याच्या, परंतु देवेशने कॉल दिला, त्याला प्रतिसाद दिला. पुढच्या चेंडूवर बॅकफुटवर जातोय, रूम बनवण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये येतोय आणि ह्याला म्हणतील नशिबाचा चौकार. प्रकाश अष्टमकर यांची आधा आपण पाहिली, चौकार आला, नशिबाचा चौकार, कारण रस्त्यावर बॉल पडला आणि त्यामुळे बॉलला थोडीशी गती प्राप्त झालेली आहे. या चौकाराच्या मदतीने 5 धावसंख्या 1 विकेटचं पतन. या बळचा बॉल गुडलेन स्पॉट आणि शॉट ऑफ गुडलेन स्वरूपाचा होता, बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेपर्यंत पोहोचला होता, परंतु त्याच दरम्यान जात असताना घोषांकी क्षेत्र जातोय. विकासाचा सिंगल आलेली आहे आणि हे टेम्परामेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. चौकार आल्यानंतर सिंगल डबल्स घेणं फार गरजेचं आहे, कारण 33च आवश्यक आहेत आणि आतापर्यंत 6 झालेले आहेत. सो जास्त घाई करण्याची गरज नाही आहे. 20 मध्ये 27ची आवश्यकता आहे. विकास दादा, आपण करण अंबाला किंवा जे कृष्णा सातपुते हे मोठे खेळाडू बघतो ना कपिल, ते उगाचच मोठे झाले नाहीत. त्यांचा खेळ बघा, योगेश पेंडकर असू दे, संयमाने खेळतात. एक षटकाराला नंतरचा चेंडू, पुढचा चेंडू बघूया आपण. परंतु या वेळेला बॅकफुटवर येऊन आडव्या बॅटने पुलचा फटका सक्सेसफुली क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय फलंदाज देवेश म्हात्रे. बॅक टू द पॅव्हेलियन. बघा विकास दादा, या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे जे लो स्कोरिंग मॅचेस झालेले आहेत ना, त्या मॅच अगदी तिड्यामध्ये अडकल्या आहेत, विवंचनेमध्ये अडकल्या होत्या आणि तशाच पद्धतीची ही फायनलचा मुकाबला आपण पाहतोय, ज्या वेळेला 33 धावांची आवश्यकता होती आणि या 33 धावांची आवश्यकता असताना बॉल पूल करायला गेला आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या फॉरवर्ड स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक होते, अगदी मिड विकेटपर्यंत धावत आले आणि खूप सुंदर खेळ टिपला आणि रोशन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि देवेश मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. देवेशला वाटलं होतं की शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू आहे की, परंतु टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येतोय. सन्माननीय एडविन दादांकडून 500 रुपये पवन कोंडाजी याच्यासाठी आलेले आहेत. थँक्यू सो मच पवन कोंडाजी, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि विकेट्सला 1000 रुपये. लागोपाठचे 2 विकेट काढल्या तरी 5000 रुपये आहेत. 1 विकेट तर मिळालेली आहे. याच्यानंतर सुद्धा विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे एडविन घोष यांच्याकडून. चांगला चेंडू होता, बॅटची कडा घेतली असती तर
जर तरला महत्त्व नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेबरोबर आपण बघतोय धापळकावर पहिल्या षटकाच्या समाप्ती झालेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं त्याने. 2 विकेट्स महत्त्वपूर्ण प्राप्त केल्या आणि धावा किती केल्या सर खर्च केल्या या पॉवर प्लेच्या षटकात? तर फक्त 6 धावा. उर्वरित 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि 3 षटकात 27 धावांची आवश्यकता आहे. आणि याच मातीतला खेळाडू, आणखी एक खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय, नागेश मोरे. रिक्वायर रन रेट 9च्या पुढे गेलेला आहे अगदी आणि त्यामुळेच आपण पाहतोय की अगदी 9 पर्यंत आलेला आहे. विकास दादा जसे जसे डॉट बॉल येतील तसं तसं प्रेशर क्रिएट होत राहील. त्यामुळे बॉल चांगला असेल तर सन्मानपूर्वक त्याला सन्मान द्या. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळा. सिंगल शोधण्याचा प्रत्येक चेंडूवर प्रयत्न करा. ॲटलिस्ट सिंगल आली पाहिजे या ओव्हरमध्ये, तरच शेवटच्या काही बॉलमध्ये तुम्हाला धावा बनवता येतील. तुम्ही सेटसुद्धा होऊ शकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज नवीन आलेले आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. यावेळचा बॉल बघा, वाडीश मिड ऑफ क्षेत्रामध्ये गेलाय, धाव चोरली जाते. नागेशने खूप चांगला बॉल टाकलाय, मंदार चेंडू अडवण्यासाठी गेलाय आणि तिथे मात्र आपण पाहिलेला आहे 1+1 इज इक्वल टू 2. सॉरी, मंदार नाहीये, विकेट किपरचं नाव मी विसरलो. ललित तिथे चेंडू अडवण्यासाठी गेले होते. 2 धावा, एक बोनस स्वरूपाची विकास दादा धाव आली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये ही धाव किती महत्वाची आहे जरूर कळेल. यस, आणि मारण्याची तशी आवश्यकता नव्हती कारण फलंदाज सुद्धा पोहोचला होता. प्रणित मलव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. प्रतीक मलव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. प्रतीक गुड्डू त्याच्याकडून थोडीशी चूक झाली आणि 2 धाव मात्र अपोजिट संघाला मिळालेल्या आहेत. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु ज्या वेळेला बॅट त्याची वरती आली त्याच वेळेला चेंडूचा टप्पा पडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला होता. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला काउंट केला गेला. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही आहे, धावसंख्या स्थिर आहे, 8 धावा. यावेळचा रिव्हर्स स्वीपचा अप्रतिम फटका. क्षेत्र खाली आहे, मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. चेंडू तिथे अगदी बॅनर पर्यंत पोहोचलाय. सो व्हॉलेंटियर सांगतायत की इट्स अ सेफ बॉल आहे आणि चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाचं सुद्धा मी कौतुक करेन, खूप चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला. सन्माननीय एडविन दादांकडून षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. सो षटकार हॅट्रिक इम्पॉर्टंट आहे की ही फायनलचा मुकाबला इम्पॉर्टंट आहे. दॅट इज इम्पॉर्टंट की तुम्ही त्या मॅचकडे कशा पद्धतीने पाहताय, बक्षिसांकडे पाहताय की मॅचकडे पाहताय. विकास दादा, 10 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. आवश्यकता आहे ती 15 चेंडूत 23 धावांची. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, पंचांकडून इशारा येतो. हा चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा व्हाईट बॉल. एक व्हाईट बॉलमध्ये नोंद केली जाते अवांतर धावसंख्येमध्ये. धावसंख्येत 1ची वाढ झाल्यानंतर आपण बघतोय 11 11 धावा धावफलकावर लागलेले आहेत. हे तिन्ही खेळाडू आहेत ना, गोलंदाज दोन्ही फलंदाज, हे याच मैदानावर प्रॅक्टिस करतात. सकाळी उठले की या मैदानावर येतात, सकाळी संध्याकाळी जाताना सुद्धा या मैदानावर खेळूनच जातात. त्याच्यामुळे या मैदानाची बरोबर माहिती आहे या खेळाडूंना. रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा अटेम्प्ट, धाव घ्यायची का नाही घ्यायची, धाव करण्याच्या विवंचनेत आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट. पंचांचा इशारा येतोय. इट्स यस, पंचांनी थर्ड अंपायरकडे इशारा दिलेला आहे, परंतु त्यांचा जो सॉफ्ट कॉर्नर असतो ना तो बाद म्हणून दाखवलेला आहे. बघूया पंचांचा निर्णय काय असेल तो. या ठिकाणी थर्ड अंपायर आमचे प्रवीणजी आंद्रे सर आधीच उपस्थित आहेत. अगदी रनआउटचा डिसिजन चेक केला जातोय. tenniscricket.in माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित करतोय. जरूर इथे जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांनी जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करायला विसरू नका. आणि जवळजवळ 3 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत या चॅनलचे. येस, इट्स आउट, इट्स गॉन. मग विकास दादा, मी हा प्रश्न जरूर विचारेन की ही धाव घेण्याची आणि ही घाई गडबड करण्याची गरज होती का मौसम असताना, गरज नसताना? बरोबर आहे, परंतु मनस्थिती नव्हती धावण्याची. परंतु दोन्ही फलंदाज धावू की नको धावू या विवंचनेमध्ये मात्र फलंदाज धावचीत बाद झाला आहे आणि त्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे एडविन घोष यांच्याकडून गोलंदाज नागेश मोरे यांना.
अगदी या स्पर्धेतील 36वा रनआउट आपण पाहतोय. विकास दादा, शुभमचं कौतुक करावं लागेल, कारण शुभमने अतिशय सुंदर स्कोरिंगची भूमिका बजावली. त्याचबरोबर जो डाटा आहे तो चांगल्या पद्धतीने त्याच्याकडे ठेवलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने टिपण्याचं तो काम करते. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत, ज्या वेळेला नागेश मोरे गोलंदाजी मार्गवर आहेत. खूप सुंदर गोलंदाजी करतोय आणि बऱ्याचशा मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत मॉर्निंग ग्रुप यांच्यातर्फे. पुढचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळालेली आहे आणि एकच धावेवर संतुष्ट होतात. धावसंख्येत 1-1 वाढत चाललेली आहे. धावसंख्या झालेली ती 12 धावा. आत्ता आवश्यकता आहे 13 चेंडू आणि 21 धावा. रोशन आणि मंदार गेल्यानंतर थोडंसं सावट वेगळं पसरलेलं आहे मैदानामध्ये, परंतु हे जोपर्यंत शिवम देशमुख अभी तक बाकी आहे. परंतु याच वेळेला आपण बघतो नवीन आलेला फलंदाज अरबाज मकानदार एक धाव मात्र घेतलेली आहे. परंतु मला थोडासा प्रश्न पडलेला आहे की शिवम देशमुखला आता आपण थोडासा अगोदर पाठवायला पाहिजे होता का, परंतु पण त्यांच्या कर्णधाराचं थोडंसं विचित्र नाही आहे तर वेगळं थिंक टँक असेल. कदाचित त्याला शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकात त्याला पाठवण्याचा निर्णय असेल लक्ष्मी रिसॉर्ट संघाच्या मॅनेजमेंटचा. बघूया, 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 20 धावाची गरज, 20 धावा आवश्यक आहेत. अगदी विकास दादा, प्रत्येक टीमच्या स्ट्रॅटेजी ह्या वेगळ्या असतात, कारण प्रत्येकाचा या मॅचकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये 10-12 किंवा 15 धावा राहिल्या तर अगदी तो फलंदाज फलंदाजा तुम्ही उल्लेख केला देशमुख, अगदी खूप चांगल्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये मग फिल्डिंग असू द्या, बॅटिंग असू द्या, बॉलिंग आय थिंक त्यांनी केलेली नाही आहे. पण जे क्षेत्रामध्ये त्याला संधी मिळालेली त्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी सुंदर कामगिरी केलेली आहे. आता 12 मध्ये 20ची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट 10चं आहे. पूर्णतः प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. ही ओव्हर फार महत्त्वाची आहे. जर कमीत कमी धावा आल्या, पहिल्या चेंडूवर विकेट काढली तर 1000 रुपयाचं प्राइज आहे. ओ हो, बॅटने बॉल मारायचा होता, शरीराचा वेध घेतोय, छोटा पॅकेट होता, बडा धमाका दाखवायचा होता, पण तसं काही घडलेलं नाही विकास दादा. आत्ता मात्र इक्वेशन चेंज झालेलं आहे. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. कहाणी में ट्विस्ट है. सामन्यामध्ये परिवर्तन होणार का? 11 चेंडू 20 धावा. जोरकस फटका, होय परिवर्तन होणार, नक्कीच होणार. चेंडू हवेत, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या सरळ सेफ हँडमध्ये, फलंदाज बाद. उरणचे तालुका प्रमुख सन्माननीय रघुनाथ शेठ पाटील आलेले आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो आमदार साहेबांना की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. जोपर्यंत गार्ड होईल तोपर्यंत. त्याचप्रमाणे थोर समाजसेवक एकनाथ शेठ म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय सन्मान चिन्ह देऊन. वीर दमदार आमदार पंचायत प्रीमियर लीग थळ यांच्या वतीने. सन्माननीय रघुनाथ शेठ पाटील आणि सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे या दोघांचंही आपण या ठिकाणी बघतोय उरणवरून आलेले आहेत. शिवम देशमुख पहिल्या चेंडूवर मारण्याच्या प्रयत्नात फसतोय. फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात. आणखी एक झटका मिळतोय लक्ष्मी रिसॉर्ट बाल संघाला. फलंदाज बाद. आहेत आणि 5000 रुपयांचं पारितोषिक जे आमदार साहेबांनी लावलं होतं ते पटकावलेलं आहे. नवोदित गोलंदाज ज्याचं पदार्पण आहे पंचायत प्रीमियर लीग थळ बाजार थळ पंचायत प्रीमियर लीग. आमदार साहेब फक्त 15 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि त्यांनी हे 5000 रुपयांचं पारितोषिक पटकावलेलं आहे. वेल डन,
वेल बॉलिंग. पहिल्या मॅच पासून विकेट्स घेण्याचा सिलसिला त्याने अद्यापर्यंत चालू ठेवलेला आहे. विकास दादा, मी तर म्हणेन टेनिस क्रिकेटला आता सुगीचे दिवस आलेले आहेत. पहिल्याचं टेनिस क्रिकेट आणि आताच्या टेनिस क्रिकेटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ॲज अन प्रोफेशन म्हणून तुम्ही पाहू शकता या टेनिस क्रिकेटकडे. आणि ज्या वेळेला पैशांची मारामार असायची, परंतु एका दोन विकेट्सवर तुम्हाला सुद्धा 5,000 रुपये मिळू शकतात. ती मिळवण्याची कॅपॅसिटी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे, कॅपाबिलिटी असणं फार आवश्यक आहे. शेठनी बऱ्याच लोकांसाठी पारितोषिकं लावली, परंतु जिंकलं कोणी? 15 वर्षाच्या नवतरुणाने. यस, क्रिकेट असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, शेठचा दिलदारपणा आपण नेहमी बघत असतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओम दरणे इज ऑन हॅट्रिक. पुढच्या चेंडूवर क्या बात है, बहुत बढ़िया गेंद. रमेश साखरेचा प्रयत्न होता जोरकस मारण्याचा, परंतु चेंडू सरळ पवन कोंडाजीच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही आहे. निर्धाव चेंडू, प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्याचं इक्वेशन चेंज करतोय. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सोनू सय्यद स्ट्राईक एंडला आहे. सॉरी, रमेश साखरे स्ट्राईक एंडला आहे. यावेळी बघा पुन्हा एकदा चोरकश फिरवायचा प्रयत्न केला होता. विकेट किपरच्या हातातून निसटून चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. सिंगल आलेले 22 स्वरूपाची ही धाव आहे. आणि वाईड बॉल चेक करायचा आहे का? येस, थर्ड अंपायरला रेफर केलं जातोय व्हाईट बॉलसाठी. यस, प्रवीणजी आंद्रे सर, विराट कोहलीला चांगली गोलंदाजी केलीत, परंतु थर्ड अंपायरची. प्रवीणजी, तुम्हाला प्रश्न विचारायचा राहिला मला दोन्ही स्पर्धांमध्ये, की तुम्ही कधी पहिलं ठरवलं होतात का क्रिकेट खेळताना बेस्ट प्लेअर म्हणून होतात, कर्णधार होतात पेन स्पोर्ट्स संघाचे, प्रोफेशनली आपण RCFचं सुद्धा 2 ते 3 वर्ष खेळला होतात. कधी वाटलं होतं आपण पंचांच्या भूमिकेमध्ये काम करू रिटायरमेंटच्या जवळ आल्यावर? डिसिजन पेंडिंग आहे, हायकोर्टापर्यंत जातोय. आपण बघतोय मंचकावर दिलीपजी पालवणकर, ज्याने 60+ झाल्यानंतर सुद्धा रामनाथ प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता या आता परवाच्या दिवशीच. यस, बॅट्समन रिव्ह्यू आहे. त्याचप्रमाणे आपण बघतोय महेशजी घरत, कट्टर आमदार साहेबांचे कट्टर समर्थक आहेत, हिंदुत्ववादी महेश जगन्नाथ घरत, ST महामंडळाचे आणखी एक कर्मचारी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा विकास दादा, जसा जसा सामना जवळ येतोय तसं तसं प्रत्येक खेळाडू जोरकश प्रहार करण्याचे प्रयत्न करतायत. गोलंदाज सुद्धा अगदी तिखट मारायची गोलंदाजी करतात, फसव्या पद्धतीची गोलंदाजी करतात, नव्हे तर बचावात्मक गोलंदाजी करतायत, अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न करतायत, स्टंपमध्ये येण्याचा प्रयत्न नाही आहे. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. सो ओम धरण्याची सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नुकतेच 7 चेंडू म्हणजे या षटकातील 1 चेंडू येणं बाकी आहे. 7 चेंडू आणि 19 धावा. सामना इथेही संपत नाही आहे, लक्षात ठेवा, कारण फलंदाजांकडे तेवढी ताकद आहे. परंतु या वेळेला मात्र ओम दरण्याच्या काय माहिती मेडन 3 विकेट. क्या बात है, हाच कारनामा आयुष ढाकरकरने करून दाखवला होता. मेडन 3 विकेटचा तोच कारनामा करून दाखवतोय ओम दरणे. क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी, बहुत निहात. फक्त पदार्पणाचं ही त्याची प्रीमियर लीग आहे. 15 वर्षाची महज आयु आहे त्याची. आणि तो खेळाडू मेडन 3 विकेट काढतो. पहिल्या मॅचमध्ये 4 विकेट काढल्या होत्या त्याने. असा हा गोलंदाज बघूया. 500 रुपयांचं पारितोषिक मिलिंद एडविन घोष यांच्याकडून आलेलं आहे. एडविनजी थँक्यू. अगदी आपण पाहूयात ना की ज्या वेळेला गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय, ॲक्शन सुद्धा खूप क्लीन आहे, साईड आर्म ॲक्शन आहे आणि खूप चांगल्या गतीने बॉल टाकतोय, योग्य टप्प्यावर टाकतोय, हेड पोझिशन खूप चांगली आहे त्याची आणि गुडलेन स्पॉट तो सोडत नाही आहे. गुडलेन स्पॉटवरून जे काही चेंडू फिरवण्याचे प्रयत्न आहेत तो तिथून करतोय. सो गुड बॉल आणि व्हेरी गुड बॉल यामध्ये त्याचं कन्व्हर्जन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता रिक्वायर्ड रन रेट किती असणार आहे तर 6 मध्ये 19ची आवश्यकता आहे. म्हणजे प्रतीक्षा या ओव्हरमध्ये 19 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. निवास गरज अजूनही स्ट्राईक एंडला आहेत. ते फटकेबाजी करतील का? आपला जो अनुभव आहे टेनिस क्रिकेट खेळण्याचा तो वापरतील का? 2-3 मोठे फटके पहिल्या चेंडूवर मारतील का? तरच या सामन्याला कलाटणी मिळू शकते. पण गोलंदाजीमध्ये झालेलं परिवर्तन आणि गोलंदाजाचं नाव हे आम्हाला कळालेलं नाही आहे. जिज्ञेश आता आलेला आहे. एक वेगळी जिज्ञासा घेऊन आपल्या मनामध्ये या मॅचमध्ये उतरलाय. 19 धावा वाचवायच्या आहेत. मी तर म्हणेन पहिले 2-3 चेंडू चांगले टाक, गोलंदाजी चांगली होईल. पण फलंदाजांनी पहिल्या 2 चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळला, कहाणी में ट्विस्ट.
कहाणी में ट्विस्ट करणारा फलंदाज सुद्धा तो आहे मैदानामध्ये. निवास घरतकडेची क्षमता आहे. 6 चेंडू 19 धावा. जिग्नेश पाटील श्री गणेश थळ चालमाला संघाचा हा खेळाडू आज घरच्याच सामन्यामध्ये आपण बघतोय खेळ प्रतिनिधित्व करताना पंचायत प्रीमियर लीग. फुलटा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने येतोय. ओम दरणेच्या हातामध्ये क्षेत्ररक्षण करतो. एक धाव निघाली. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. एकोणीसची आवश्यकता आहे. नुकतेच मंचावर काही मान्यवर इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय शब्दसंबंधांनी. आणि 5 मध्ये 19ची आवश्यकता आहे. अगदी सूर्यसुद्धा अस्ताला चाललेला आहे आणि काहीच वेळ बाकी आहे संध्याकाळ होण्यासाठी, रात्र होण्यासाठी. त्यामुळे आपण या मॅचकडे लक्ष केंद्रित करूयात. 5 मध्ये 19ची आवश्यकता आहे. ही गाडी गेल्यानंतर, ट्रॅक्टर गेल्यानंतर मॅचला सुरुवात होईल. बाईक्स थांबवा, व्हॉलेंटियर्स. लगातार 3 6ला 3000 रुपयाचं पारितोषिक आहे अरविंद दादांकडून. या वेळचा बॉल फटका मारण्याचा प्रयत्न केला, वरच्या कडेला लागलाय बॉल. विकेट किपर चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. ललितच्या हातामध्ये झेल. फलंदाज निवास करत बॅक टू द डग आउट. आठ फलंदाज बाद झालेले आहेत. मी म्हटलं होतं की ज्या ठिकाणी शेट उभे राहतील ना तिथून लाईन सगळ्या सुरू होतात. नंबर 1. 8 विकेट फलंदाज बाद झालेले आहेत. अंतिम 4 चेंडू येणं बाकी आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. गौरव मनोज भाभी थळ गावातील आणखी एक उभरता हुआ खेळाडू आपण बघतोय. चांगला चेंडू, तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडू ऑफस्टम्पचा खेचून काढतोय, लॉंग ऑनच्या क्षेत्रात पाठवतोय, परंतु एकपेक्षा जास्त धावा मिळत नाहीत. आता मात्र आवश्यकता आहे ती 3 चेंडू आणि 17 धावांची. मारुती घरच्या मनगटामध्ये किती ताकद आहे, कसं टायमिंग आहे आणि तो कशा या वेळेला कशा पद्धतीने खेळतोय हे आता बघणं गरजेचं आहे. 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 3 बॉलमध्ये 3 षटकार आले तर अरविंद दादांकडून यांच्याकडून 3000 रुपयाचं प्राइज आहे. सो मारुतीला मारुतीसारखी ताकद आणावी लागेल आणि त्या ताकदीने षटकार ठोकावे लागतील. स्लोवर वन आला, आधीच बॅट फिरवली, बॉल नंतर आला, विकेट किपर पर्यंत पोहोचलाय. मॅच ऑलमोस्ट मी तर म्हणेन 99.9% फिनिश झाले, पण तो 1% 0.1% मी ठेवलाय. 2 बॉल बाकी आहेत. नो बॉलला 1000 रुपयाचं प्राइज. अगोदरचं सुद्धा आहे आणि हे सुद्धा आहे. सो 2000 रुपये मिळतील. चांगला बॉल टाकला, वाईड यॉर्कर टाकला, सिंगल आणि रनआउट स्वरूपात विकेट मिळालेली आहे. फलंदाज बाद. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूवर ऑलमोस्ट मॅच फिनिश झालेली आहे आणि सामना जिंकलाय तो अर्थातच नो डाऊट मस्ती बॉयज किंग चालमळा संघाने. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. दुसऱ्यांदा या थर्ड पंचायत प्रीमियर लीग वर आपलं नाव कोरलं. एकदा जोरदार टाळ्या आणि ओटीओटीचे मास्टर.
हॅलो, चला आपण पटापट बक्षीस समारंभाकडे वळूया. कोणत्याही प्रकारे वेळ दवडायचा नाही आहे. दोन्ही संघ नाचायला आपल्याला भरपूर वेळ देऊ आपण. चालमाला संघ पवन कोंडाजी नाचण्यास एस टी महामंडळाचं राष्ट्रीय कर्मचारी युनियन यांच्यातर्फे आमदार साहेबांसाठी खास प्रेमाचं प्रतीक संपूर्ण त्यांची सेना आलेली आहे. राष्ट्रीय एस टी महामंडळाची त्यांच्या वतीने त्यांना आमदार साहेबांना एक खास भेट इनॉग्रेशन करायचं आहे, अनावरण करायचं आहे त्यांच्या शुभ हस्ते. एस टी महामंडळाचे कोणतेही प्रश्न असो अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत आमदार साहेबांनी. प्रत्येक वेळेला कोणत्याही प्रकारे सहकार्य इनॉग्रेशन केलं जाते त्यांच्या पुस्तकांचं. यस, जोरदार टाळ्यांनी स्वागत, जोरदार टाळ्या वाजवायच्यात सर्वांनी. राष्ट्रीय कर्मचारी सेना, ए बाबू कॅमेरा घ्या, त्याच्यावर कॅमेरा बरोबर एकदम क्लोज कर, झूम. एस टी महामंडळाची राष्ट्रीय कर्मचारी सेनेचं या ठिकाणी लेटर हेड आपण बघतो. या ठिकाणी औपचारिक अधिकृतरित्या त्याचं या ठिकाणी अनावरण केलं जाते. त्यांचे संपूर्ण अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, सेनेच्या सर्व उपस्थित आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. आणि त्यांचा सर्वांचा शुभ सन्मान केला जातोय. आमदार साहेबांचं वैशिष्ट्य आहे की त्यांचा जेव्हा शुभ सन्मान होत असतो त्यावेळेला संपूर्ण टीमचा ते शुभ सन्मान करत असतात. याच दरम्यान आमचे थल व मच्छीमार सहकारी संस्थेचे सोसायटीचे